आज 30 जानेवारी 2025 रोजी आपण मार्केटमध्ये झालेल्या घडामोडीची थोडी माहिती घेऊ. साधारण आज आपण पाहिलं असता सेन्सेक्स आपल्याला 226 अंकांनी वाढून बंद झालेला दिसत आहे. 76,759.81 अंकांनी सेन्सेक्स आपल्याला बंद झालेला दिसत. आज निफ्टीमध्ये पाहिलं असता आपल्याला 23,249.50 अंकांनी झालेले आहे. त्याच्यात 86.40 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. तसेच आज बँक निफ्टीमध्ये पाहिलं असता 49,311.95 बंद होऊन 146 अंकांनी वाढ झालेली दिसत आहे. तसेच आज आपण पाहिलं असता गोल्डमध्ये मोठी वाढ झालेली दिसत आहे. साधारण 1100 रुपयाची आपल्याला गोल्डमध्ये वाढ झालेली दिसत आहे. तसेच निफ्टी प्लस राहिल्यामुळे निफ्टी 20 मध्ये सुद्धा वाढ झालेली आपल्याला दिसत आहे. साधारण आपण पाहिलं असता आज इंडिया विक्स मायनस आहे थोडासा. त्यामुळे व्होलॅटिलिटी बऱ्यापैकी आज एक्सपायरी संपल्यामुळे आपल्याला इथं कमी झालेली दिसत आहे. साधारण डॉलर इंडेक्स पाहिला असता तो सुद्धा मायनस मध्ये दिसत आहे. ओव्हरऑल आज मार्केट तेजीमध्ये राहिलेलं बंद झालेलं दिसत आहे. साधारण इकॉनॉमिक कॅलेंडर मध्ये आपल्याला येणारा डाटा फेड रेटचा जो होता 30 तारखेचा तो काल रात्री डिक्लेअर झालेला. त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे फेड रेट इंटरेस्ट हे अनचेंज आहे, म्हणजे काहीच वाढ किंवा कमी झालेलं नाही आहे. त्यामुळं तो इफेक्ट आपल्याला थोडासा स्टेडी दिसत आहे. साधारण क्रूड इन्व्हेंटरी जी मायनस आली होती त्याचा आपल्याला थोडासा इथं कमोडिटीमध्ये क्रूड वाढताना आपल्याला दिसत आहे. मार्केटसाठी क्रूड वाढलेलं फारसं काय फायद्याचं आपल्याला दिसत नसतं कधी. आपण कशावर परिणाम होतात इतकंच माहिती यासाठी आपण हे सगळं बघत असतो. आपण कुठलंही फी किंवा चार्जेस कसले क्लास काही घेत नसतो. जी इकॉनॉमीची माहिती आणि कोणती गोष्ट कशावर परिणाम करते याचं आपण थोडंसं सर्वसामान्य रोज पेपर जसं आपण वाचतो तसं किंवा एक माहिती शेअर करण्यासाठी व्हिडिओ छोटे छोटे बनवत असतो. याच्यातून कुठलाही आपला काय कमवण्याचा असं काही हेतू नसतो. सर्वसाधारण सर्वांना आपल्याला जे माहिती आहे ते समजत राहावं यासाठी रोज आपण थोडी थोडी माहिती शेअर करत असतो. साधारण आज पाहिलं असतं आपण फॉरेन मार्केटमध्ये आपल्याला मेजरमध्ये थोडंसं पाहिलं असतं आज आपण ओव्हरऑल ग्लोबल इंडायसेस मध्ये डाव जोन्स, S&P, नॅसडॅक हे सगळे प्लस दिसत आहेत आपल्याला. साधारण युरोपियन मार्केट सुद्धा डॅक, जर्मनी वगैरे प्लस दिसत आहे आणि ओव्हरऑल मार्केटमध्ये पॉझिटिव्ह टोन आपल्याला दिसत आहे. साधारण यानंतर आपण आपला जो मूळ रेट ते पाहतो तिथं वळूया. आज निफ्टी आपण पाहिलेली आहे, बँक निफ्टी, इंडिया विक्स, गोल्ड. ठीक आहे. साधारण आज आपण आता 1 तारखेचा उद्याचा दिवस सोडल्यानंतर आपल्याला बजेट मध्ये आहे, बजेटचा दिवस 1 तारखेला. आज वाढलेल्यामध्ये आपण निफ्टी गेनर मध्ये पाहू. निफ्टी गेनर मध्ये आपल्याला बेल, पॉवर ग्रिड, हिरो मोटोकॉर्प, भारती एअरटेल, सिप्ला, ONGC, बजाज फायनान्स, नेस्ले इंडिया, ग्रासिम, JSW स्टील, M&M, कोल इंडिया, हिंदुस्तान लिव्हर, बजाज ऑटो, एशियन पेंट, रिलायन्स, ब्रिटानिया, डॉक्टर रेड्डी, इंडोसन बँक, हिंडाल्को इत्यादी आपल्याला सगळे वाढलेल्या ह्याच्यामध्ये दिसत आहे. निफ्टी 50 लुजर मध्ये पाहिलं असतं आपण टाटा मोटर, ITC हॉटेल, अडानी एंटरप्राइजेस, श्रीराम फायनान्स, बजाज फिनसर्व, अडानी पोर्ट, ट्रेंट, विप्रो, कोटक बँक, इन्फोसिस, L&T, आयशर मोटर, अल्ट्राटेक सिमेंट, HCL टेक आणि टेक महिंद्रा इतके आपल्याला आज मायनस मध्ये बंद झालेले दिसत आहे. साधारण आपण FI चा डाटा पाहिला असता
फॉरेन इन्स्टिट्यूटने आज डोमेस्टिक इन्स्टिट्यूटने आपल्याला 13,934 कोटीचा खरेदी केलेली दिसत आहे. त्याच्या अगेन्स्ट 11,768.46 कोटीची विक्री केलेली दिसत आहे. ओव्हरऑल आपल्याला 2,165.89 अंकाची नेट खरेदी कॅशमध्ये आपल्याला आज डोमेस्टिक इन्स्टिट्यूटकडनं दिसत आहे. फॉरेन इन्स्टिट्यूटचे पाहिलं असता आपण 10,513.63 कोटी रुपयाची खरेदी केली असून त्याच्या अगेन्स्ट 15,096.58 कोटीची नेट विक्री केलेली दिसत आहे. साधारण 4,482.95 कोटीची नेट विक्री आपल्याला आज EFI कडून दिसत आहे. दुसरा आज एक्सपायरी मध्ये पाहिलं असता आपण साधारण आजची एक्सपायरी 23/249 आसपास आपल्याला झालेली दिसत आहे. आपण ऑप्शन चेनची माहिती बघितलेली आहे. आता साधारण हे पुढचा फ्युचर चालू होईल 6 फेब्रुवारी एक्सपायरी बजेट नंतरची एक्सपायरी दिसत आहे. तिथं आपल्याला आउटस्टँडिंग पोझिशन पाहता येईल. कॉल साईड वाढलेली दिसत आहे. पुट साईडला आपल्याला निगेटिव्ह विक्री दिसत आहे. ओव्हरऑल आपण याच्यातली माहिती आउटस्टँडिंग डाटा कसा पाहायचा आहे हे थोडंसं सांगितलेलं आहे आपण. इथं आपल्याला साधारण 23,500 वगैरे 23,500 आसपास अजून फिगर बनायला लागलेत. फार मोठे फिगर बनलेले अजून नाही आहे. तरी पण आपण याच्यावर लक्ष ठेवलं असतं आपल्याला पोझिशन ओपन इंटरेस्ट जसं जसं चेंज होत आहे तसं उद्याच्या मार्केटमध्ये समजून जातं. व्होलॅटिलिटी जास्त असल्यामुळे थोडंफार ऑप्शनचे प्रीमियम आहेत ते महाग आहे. त्यानंतर आपण आज FI ची फिगर मध्ये पाहिले असता आपण आता कॅश मध्ये पाहिली. आता आपण FI ची डेरिव्हेटिव्ह मध्ये किंवा फ्युचर ऑप्शन मध्ये पाहू. FI ची आपल्याला निफ्टी 50 मध्ये 2,515 कोटीची आपल्याला फ्युचर्स मध्ये सेल दिसत आहे. ही नेट सेल्स आहे. ग्रॉस परचेस मायनस ग्रॉस सेल्स इज इक्वल टू ही आपल्याला नेट सेल दिसत आहे. निफ्टी बँक मध्ये पाहिली असता 1,364.95 कोटीची आपल्याला नेट सेल दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये 0.01 ची आपल्याला परचेस दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये पाहिलं असता 171.58 कोटीची आपल्याला नेट सेल दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पाहिलं असता 96.59 अंकाची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. आता याच्या अगेन्स्ट आपण ऑप्शनची पोझिशन पाहू. ऑप्शन्स मध्ये पाहिलं असता आपल्याला निफ्टी 50 मध्ये 16,694.05 कोटीची नेट खरेदी दिसत आहे निफ्टी 50च्या ऑप्शन्स मध्ये. निफ्टी बँकच्या ऑप्शन्स मध्ये पाहिलं असता -54,375.75 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता ऑप्शन्स मध्ये -922.27 कोटीची नेट आपल्याला विक्री दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये पाहिलं असता 2,463.30 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. साधारण निफ्टी 50 मध्ये पाहिलं असता आपलं निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पाहिलं असता 122.90 कोटीची आपल्याला नेट बाय दिसत आहे. ओव्हरऑल आपल्याला ऑप्शनची फिगर आणि इंडेक्स फ्युचरची फिगर याचा मार्केटचा ट्रेंड ओळखण्यासाठी ओव्हरऑल आपण ओपन इंटरेस्ट आणि प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट मध्ये जाऊन तिथं आपल्याला चेंज इन ओपन इंटरेस्ट पाहिला असता त्या फिगरची माहिती मिळते. या चॅनलवर त्याचा व्हिडिओ आपल्याला उपलब्ध आहे. थोडंफार मागचे व्हिडिओ जाऊन पाहिलं तर आपल्याला त्याची माहिती मिळू शकते. आता स्टॉक फ्युचर्स मध्ये पाहिलं असता 361.68 कोटीची नेट परचेस केलेली दिसत आहे. आणि स्टॉक ऑप्शन मध्ये पाहिलं असता आपल्याला 4,819.44 कोटीची नेट विक्री दिसत आहे. हा FI चा डाटा आपल्याला ट्रेंड कुठं चाललाय हे समजण्यासाठी ट्रेड करताना मार्केट मध्ये आपल्या पोझिशनवर काय परिणाम होईल याचा आपल्याला याच्यातून निश्चित फायदा होतो. थोडंफार आपण आज सेक्टरल इंडायसेस मध्ये जाऊ. कोणत्या सेक्टर मध्ये आपल्याला आज पोषक वातावरण झालेलं दिसत आहे ते आपण पाहू. निफ्टी ॲटो सेक्टर मध्ये आज आपल्याला 90 अंकाची घट झालेली दिसत आहे.
त्याच्यात प्रामुख्याने आपल्याला टाटा मोटर, मदरसन सुमी, भारत फोर्ज, टीव्हीएस मोटर, आयशर मोटर्स हे दिसत आहेत. टाटा मोटर्सचा नुकताच रिझल्ट लागलेला आहे. आपण रिझल्ट मधले जी नाराजी आहे ती इथं दिसून येत आहे. साधारण आपण कोणत्याही स्टॉकचं रिकमेंडेशन बाय सेल्स करत नसतो. फक्त आणि फक्त आपल्याला माहिती आणि कोणत्या घटकाचा कशावर परिणाम होतो हे निव्वळ मार्केटमध्ये एक थोडंसं साक्षरता किंवा आपण ट्रेड करत असताना उपयोगी येणारी माहिती शेअर करतो. साधारण आज आपण आता पुढे जाऊ सेक्टरमध्ये निफ्टी आयटी मध्ये पाहू. निफ्टी आयटी मध्ये पाहिलं असतं आपल्याला 487.85 अंकाची घट झालेली दिसत आहे. प्रामुख्याने आपल्याला घटलेले शेअर्स मध्ये कोफोर्ज, एम्फासिस, पर्सिस्टंट सिस्टीम, इन्फोसिस, विप्रो, एल&टी, माइंट्री, टेक महिंद्रा, एचसीएल टेक इत्यादी घटलेले दिसत आहेत. अगेन्स्ट इथं रिझल्ट स्टोरी आहे. साधारण आता ह्या तिसऱ्या क्वार्टरचे डिसेंबर एंडचे रिझल्ट डिक्लेअर होत आहेत. त्याचे परिणाम आपल्याला प्रत्येक स्टॉकवर दिसत आहे. पीएसयू बँक मध्ये आता आपण पाहू. निफ्टी पीएसयू बँक मध्ये 12.55 अंकाची घट झालेली दिसते. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये आपण पाहिलं असता त्याच्यामध्ये आपल्याला 23,133.77 ने बंद होऊन 88.75 अंकाची वाढ झालेली दिसते. त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने पॉवर फायनान्स, बजाज फायनान्स, एसबीआय कार्ड, एलआयसी हाऊसिंग, आरईसी, एचडीएफसी लाईफ, एचडीएफसी बँक, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, आयसीआयसीआय लोंबार्ड आणि ऍक्सिस बँक इत्यादी ग्रीन मध्ये बंद झाले दिसतात. निफ्टी फार्मा मध्ये पाहिलं असता आपण 255 अंकाची वाढ झालेली आहे. त्याच्यात आपल्याला प्रामुख्याने वाढलेले शेअर्स मध्ये लॉरेन्स लॅब, ग्रॅन्युअल इंडिया, अबॉट इंडिया, सिप्ला, अरविंदो फार्मा, झायडस लाइफ, डेव्हिस लॅब, अजंता फार्मा, जेबी केमिकल, डॉक्टर रेड्डीज लॅब, अल्केम लॅब, इक्का लॅब, बायोकॉन, माइनकॅन्ड फार्मा, सन फार्मा इत्यादी वाढलेले आपल्याला दिसत आहे. एफएमसीजी मध्ये पाहिलं असतं आपण आज 395.90 अंकांनी वाढ झालेली दिसत आहे. त्याच्यात प्रामुख्याने आपल्याला वाढलेले शेअर्स डाबर इंडिया, युनायटेड ब्रेवरीज, रॅडिको खेतान, नेस्ले, कोलगेट, एचयूएल, ब्रिटानिया, आयटीसी, टाटा कंझ्युमर प्रोडक्ट, मॅरिको आणि गोदरेज कंझ्युमर इत्यादी आपल्याला ग्रीन मध्ये बंद झालेले दिसत आहे. थोडस आपल्याला निफ्टी मेटल पाहिलं असता त्याच्यामध्ये आपल्याला 8.9 अंकाने घट झालेली दिसत आहे. त्याच्यात प्रामुख्याने आपल्याला मेटलमध्ये रतनमणी मेटल, एपीएल अपोलो, अदानी एंटरप्राइजेस, वेल्सन कॉर्प, एनएमडीसी, जिंदाल स्टील आणि नाल्को इत्यादी घटलेले दिसत आहेत. कोणत्या सेक्टरमध्ये बऱ्यापैकी वाढ आहे हे पाहिलं असतं आपल्याला त्या सेक्टरमध्ये काही गुंतवणूक असेल किंवा नवीन काही करायचं असेल तर त्या माहितीचा आपल्याला उपयोग होत असतो. प्रामुख्याने आपण पॉझिटिव्ह आणि कोणते किती टक्क्याने वाढले त्याची थोडं माहिती घेत असतो. साधारण निफ्टी रियालिटी मध्ये आपण पाहिलं असता फॉनिक्स मिल, गोदरेज प्रॉपर्टी, मायक्रोटेक, ओबेरॉय रिअल्टी, ब्रिज इंटरनॅशनल, प्रेस्टिज इस्टेट, महिंद्रा लाईफ, रेमंड, डीएलएफ, शोभा इत्यादी आपल्याला वाढलेले दिसत. मीडियामध्ये पाहिलं असता आपण 19 अंकाने घट झालेली आहे मीडिया निफ्टीमध्ये. त्याच्यात प्रामुख्याने सारेगामा, जी इंडस्ट्री, नजारा, पीव्हीआर आयनॉक्स, हॅथवे केबल आणि सन टीव्ही नेटवर्क आणि डिश टीव्ही इत्यादी आपल्याला घटलेले दिसत आहे. निफ्टी एनर्जी मध्ये आपण पाहू त्याच्यामध्ये 418 अंकांनी वाढ झालेली आहे. निफ्टी एनर्जी मध्ये आयओसी, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, ओएनजीसी, कोल इंडिया, रिलायन्स, एनटीपीसी, टाटा पॉवर, बीपीसीएल इत्यादी आपल्याला ग्रीन मध्ये वाढून बंद झालेले दिसत आहे. निफ्टी प्रायव्हेट बँक मध्ये पाहिलं असतं आपल्याला 39 अंकांनी वाढ होऊन त्याच्यात प्रामुख्याने आरबीएल बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, इंडोसिंड बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, सिटी युनियन बँक, ऍक्सिस बँक इत्यादी आपल्याला वाढलेले दिसतात. त्याच्यानंतर आपण निफ्टी इन्फ्रामध्ये पाहू.
निफ्टी इन्फ्रामध्ये सुद्धा आपल्याला आज 62 अंकांनी वाढ झालेली दिसत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी आज ग्रीन शेअर दिसत आहे. थोडस पॉझिटिव्ह एक सिनेरिओ बनताना दिसत आहे. ओव्हरऑल आपण पाहिलं असता ग्लोबल मार्केटमध्ये आजचे आपण थोडेसे माहिती घेऊ. क्रूड एक निगेटिव्ह न्यूज आहे आणि फेडचे इंटरेस्ट रेट अनचेंज, फारसे पॉझिटिव्ह न्यूज नसून सुद्धा थोडाफार डाव आपल्याला प्लस दिसत आहे. S&P पण प्लस दिसत आहे, नॅसडॅक प्लस दिसत आहे. युरोपियन मार्केट पाहिले असता आपल्याला ते पण आपल्याला पॉझिटिव्ह दिसत आहे. गिफ्ट निफ्टी आपल्याला साधारण 18 अंकांनी प्लस दिसत आहे आणि ओव्हरऑल मग मार्केट आपण बघून झालेलं आहे बऱ्यापैकी. त्याच्यामध्ये साधारण आपण आज डॉलरचा रेट पाहिला असता, क्रूड आणि गोल्ड पाहिलेला आपण. गोल्डमध्ये आज चांगले रिटर्न मिळालेले आहे, साधारण 1290, आणि डॉलर हा 86.53 अंकाने चालू आहे. साधारण तो पण थोडासा निगेटिव्ह आहे, हे सुद्धा मार्केटला आपल्या पॉझिटिव्ह आहे. डॉलर इंडेक्स पण मायनस आहे. ओव्हरऑल आपल्याला मार्केटमध्ये पॉझिटिव्ह सिनारिओ दिसत आहे. आपल्याला कोणत्या गोष्टी कशावर परिणाम करतात आणि कोणते रोज इंडायसेस किंवा हे पाहिले पाहिजेत, ह्यासाठी आपण हे सगळं विस्तृत माहिती बघत असतो. आपल्याला ह्याच्यातून प्रत्येकाने अभ्यास करून शिकायचं असतं. कारण कोणतं रिकमेंडेशन किंवा कोणती फी, कोणते चार्जेस काही न घेता आपण हे सर्वांना फक्त आणि फक्त माहिती शेअर करायची असते आणि त्यानुसार आपण फक्त ही माहिती सर्वांना शेअर करत असतो, जेणेकरून काही काम करताना आपली गुंतवणूक सुरक्षित व्हावी. आता उद्या येणाऱ्या रिझल्ट मध्ये आपण पाहू सन फार्मा, ONGC, नेस्ले, शोला इन्व्हेस्ट आणि PNB पंजाब नॅशनल बँक आणि वेदांत इत्यादीचे उद्या आपल्याला येणारे रिझल्ट दिसत आहे. 1 तारखेला आपल्याला बजेट आहे शनिवारी, तेव्हाचे पाहिले असता नंतर आज विनाटी ऑर्गॅनिक्स, आरती इंडस्ट्रीज, नियोजन, जयप्रकाश पॉवर, GR इन्फ्रा इत्यादीचे आपल्याला 1 तारखेचे रिझल्ट दिसत. त्यानंतर जसजसे रिझल्ट डिक्लेअर होत जातील तसतसं आपण पुढे त्याची माहिती घेऊ. जरी आपल्याला कोणत्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये आपण सांगू शकता. धन्यवाद.